काल सोनवलीमध्ये आमची स्पर्धा झाली, निवड चाचणी 8 ते 9, महिला 8 तारीखला आणि पुरुष 9 तारीखला. तिथे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची मुलांची आणि मुलींची ठाणे येथे होणाऱ्या 19 तारखेच्या स्पर्धेसाठी निवड चाचणीमध्ये मुलं निवडली. आज आम्ही ती पूर्ण निवड चाचणी प्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनकडे सपूत करत आहोत आमच्या हौशी कबड्डी संघटनेच्या माध्यमातून. आणि हौशी कबड्डी संघटनेच्या माध्यमातून दिलेली दोन्ही टीम असोसिएशन ठाणे येथे होणाऱ्या 19 तारखेच्या महाराष्ट्र निवड चाचणीसाठी पुरुष व महिला हे दोन्ही संघ घेऊन जाण्यास आज त्यांनी आम्हाला होकार दिलाय. त्या माध्यमासाठी आज आम्ही प्रेस घेतलेली आहे. त्या असोसिएशनच्या अध्यक्षांशी आमचं बोलणं झालं, कमिटी सगळी इथे आले. सकाळपासून जिल्ह्यातील सर्व मंडळ, सर्व पंच, आयोजक हे सर्व ताकदीने आम्ही 19 तारखे ठाणे येथे होणाऱ्या स्पर्धेला जिल्ह्यातून 500 ते 600 खेळाडू व सर्व स्पर्धा निरीक्षक, नियोजक हे सगळे आम्ही जात आहोत. ठाणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी दिनांक 19 मार्च ते 21 मार्च रोजी होणारी जी निवड चाचणी स्पर्धा आहे राज्याची, या निवड चाचणी स्पर्धेसाठी सिंधुदुर्गाचा मुलींचा आणि मुलांचा हे दोन्ही संघ जे आहेत हे संघ प्रत्यक्षात ठाणे या ठिकाणी जाऊन खेळणार आहेत. त्या ठिकाणी त्या निवड चाचणीमध्ये आमचा संघ हा पुरुषांचा आणि महिलांचा हा राज्याच्या त्या निवड चाचणीत भाग घेऊन पुढे राज्याची जी निवड चाचणी होणार आहे त्यामध्ये सिंधुदुर्गाचे खेळाडू त्या ठिकाणी खेळावेत. या प्रयत्नाने आम्ही गेले 2 वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या माध्यमातून लढा देत आहोत. आणि आज त्या ठिकाणी खेळण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो आणि म्हणून आज जी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन आहे या असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या लेटर हेडवर हे मुलांचा आणि मुलींचा हे दोन्ही संघ आज त्या ठिकाणी खेळणार आहेत. गेले कित्येक वर्षाचा हा लढा सुरूच आहे, परंतु आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, आजी माजी खेळाडू मंडळ, पंच, असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी हौशी कबड्डी संघटना, आयोजक हे आज एकत्र आलेले आहेत आणि कुठेतरी कबड्डीला या ठिकाणी न्याय मिळावा म्हणून आज ही या ठिकाणी प्रेस घेऊन हा आमचा लढा जो आहे हा लढा आम्ही लोकांसमोर या ठिकाणी मांडत आहोत. पूर्ण ताकदीनिशी संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडू, आयोजक, पंच, आजी माजी खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू हे उद्याच्या 19 तारीखला ठाणे येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहे. आम्हाला त्या ठिकाणी खेळताना ज्या अडीअडचणी येतील त्याला पूर्णपणे आम्ही ताकदीनिशी सामोरे जाणार आहोत. आजपर्यंत खेळाडूंवर झालेला अन्याय असेल, पंचांवर झालेला अन्याय असेल, आयोजकांवर होणारे अन्याय असतील, काही किशोर गट, कुमार गट या मुलांवर होणारे अन्याय असतील, काही स्पर्धा न खेळण्यासाठी मुलांना मुलींना धमकावणं असेल, अशा अनेक प्रकार गेले महिनाभर सुरू आहेत. आम्ही हौशी कबड्डी असोसिएशनच्या संघटनेच्या माध्यमातून अनेक स्पर्धा घेत आहोत जिल्ह्यामध्ये आणि त्या स्पर्धा अनधिकृत आमची स्पर्धा न खेळण्यासाठी मुलांना धमकीचे फोन त्या ठिकाणी दिले जात आहेत. परंतु या कोणत्याही धमकीला आम्ही न जुमानता जो न्याय असेल तो न्याय आम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य देईल. परंतु केवळ धमकी किंवा केवळ आश्वासन न देता आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले मुलांचा आणि मुलींचा हा दोन्ही संघ हे ठाणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्या ठिकाणी उतरणार आहे. आता ह्या स्पर्धा आम्ही ज्या घेतो आहोत, गेली 2 वर्ष आम्ही या स्पर्धा घेतो आहोत. आज आमच्याकडे 26 संघ मुलांचे आणि 12 संघ हे मुलींचे आज आमच्या हौशी कबड्डी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी खेळत आहेत. काही तुरळक 1-2 संघ सोडले तर बाकी सगळे संघ आमच्या सोबत आहेत, आयोजक आमच्या सोबत आहेत, राष्ट्रीय खेळाडू आमच्या सोबत आहेत, पंच आमच्या सोबत आहेत आणि आमचा मानस एकच आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याला कबड्डीसाठी न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही आम्ही पावलं या ठिकाणी उचललेले आहोत. आता पुढे करो या मरोची लढाई आहे, आम्ही यामध्ये उतरलेले आहोत आणि आज आम्ही आमचे दोन्ही संघ जे आहेत हे दोन्ही संघ आम्ही असोसिएशनकडे दिलेले आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून हे दोन्ही संघ ठाणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्या ठिकाणी रवाना होणार आहेत. कबड्डी गेल्या 30 वर्षापासून सफर करते आहे आणि अनेक खेळाडूंवर अन्याय झाले आणि हे मीडियामध्ये कित्येक वर्ष चालू आहे. तर आज
हौशी कबड्डीच्या माध्यमातून आज आमची या ठिकाणी 11 वाजल्यापासून मीटिंग चालू आहे आणि या मीटिंगमध्ये आमचं सरासर सगळ्या मुद्द्यांवर डिस्कशन झालेलं आहे. आज हा जो कायदेशीर लढाईचा जो मुद्दा आहे तो असोसिएशनच्या माध्यमातून कित्येक वर्ष सुरूच आहे. पण आज संपूर्ण जिल्ह्यातील सर्व खेळाडू, सर्व पंच, सर्व आयोजक आणि सगळ्या संघटना यांनी सगळ्यांनी एकमताने या गोष्टीला पाठिंबा दिला की कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आज 19 तारीखला होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या ज्या सिलेक्शनवर हे मॅचेस आहेत आता, तर त्याच्यासाठी आपल्या कबड्डी असोसिएशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या बॅनरखाली आपण संघ देणार आहोत. तिथे जो टेक्निकल मुद्दा आहे की संघ सामील करून घ्यायचा किंवा नाही हा विषय नंतरचा आहे. पण आज आमच्या लढाईला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या दिशेने आम्ही जे प्रयत्न करत आहोत. तर सुमारे 500 ते 600 लोक आम्ही विधायक आणि कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणार आहोत आणि जेणेकरून या माध्यमातून आपल्या कबड्डीला न्याय मिळावा हा एकमेव उद्देश आहे. आणि हा जो लढा सुरू आहे हा निरंतर लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार.